नमस्कार, स्वागत आहे आपल्या सर्वांचं बोट टॉक्स वरती. 26 नोव्हेंबर हा दिवस संपूर्ण भारतामध्ये संविधान दिन म्हणून साजरा केला गेला. अनेक तज्ञांनी आपापली मतं व्यक्त केली. संविधान नेमकं काय आहे? संविधानातल्या तरतुदी समजून सांगितल्या. संविधान नेमकं किती महत्त्वाचं आहे, हे संपूर्ण देशाला समजावून सांगितलं. संविधानातल्या कशा पद्धतीने संविधान देशामध्ये सध्या धोक्यात आहे, हे सुद्धा समजून सांगितलं. परंतु प्रश्न हा आहे, की या देशातल्या लोकांना संविधानाचं महत्त्व आहे का? समजून सांगितलं तरी ते समजत आहे का? हा या ठिकाणी खरी समस्या आहे ती उपस्थित होते. आता ही समस्या इथे उपस्थित होण्याचं कारण काय आहे? की 75 वर्षीय संविधान लागू व्हायला आपल्याला झाली आहेत. 75-76 वर्ष पूर्ण होत आहेत. कारण 26 नोव्हेंबर 1949 या दिवशी आपण संविधान स्वीकारलं या देशासाठी आणि 26 जानेवारी 1949 या दिवशी आपण संविधान संपूर्ण देशात लागू केलं. मग आता इतके वर्ष होऊन सुद्धा संविधानाचं महत्त्व आपल्या भारतीयांना न समजावं, म्हणजे ही काय आपण गफलत म्हटली पाहिजे. इतकी सरकार या कालावधीमध्ये होऊन गेली. या सरकारांनी सुद्धा महत्त्व समजून दिलं नाही. ही खरी शोकांतिका आहे. मग भारतीयांना या संविधानाप्रती हे संविधान आमचं आहे, अशी आपुलकी कधी निर्माण होईल? तर त्यासाठी एक महत्त्वाचं आहे, की भारतीयांना समजून संविधानवाद म्हणजे नेमका काय, हे आपण समजून देणं गरजेचं आहे. या संविधानातली मूल्य किती या समाजाच्या विकासासाठी महत्त्वाची आहेत, हे आपण समजून देणं गरजेचं आहे. मग प्रश्न हा उपस्थित होतो, की इथे संविधानाचं महत्त्व आपल्या भारतीयांना का नाही? तर पहिलीच गोष्ट एक आहे, संविधानामध्ये उद्देशिका आहे आपल्या, जे की संपूर्ण संविधान आणि त्याचा क्रक्स जर म्हटला आपण, त्याचा सगळा सार जर म्हटला, तर आपल्या संविधानाची उद्देशिका म्हणतो आपण. मग ही संविधानाच्या उद्देशिकेमध्ये सगळ्यात अगोदरच म्हणतो, विथ द पीपल ऑफ इंडिया. आम्ही भारताचे लोक, म्हणजे लोकांचं संविधान हे आहे, आपण तशी भावना सुरुवातीलाच या उद्देशिकेमध्ये निर्माण करून देतो. मग याच्यामध्ये काही मूल्य दिलेली आहेत किंवा काही तत्व दिलेली आहेत. ती तत्व लोकांना माहिती आहेत का? त्यामध्ये सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, प्रजासत्ताक हे काही तत्व आपण सांगतो आणि त्यातल्या त्यात काही मूल्य सांगतो त्या उद्देशिकेमध्ये. न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, एकता, एकात्मता, हे सगळे जे काही मूल्य आहेत, यापैकी बऱ्यापैकी मूल्य ही पाश्चात्य मूल्य आहेत किंवा पाश्चात्य विचारवंतांच्या विचारातून निर्माण झालेली सगळी मूल्य आहेत. मग ही भारतीय संविधान याच्यामध्ये लोकशाही सांगतं आपल्याला. मग ही लोकशाही आधुनिक लोकशाही सांगतं. मग ही आधुनिक लोकशाही पाश्चात्य विचारातून आलेली आहे. मग भारतीय जे विचार आहेत आपले किंवा भारतीय समाज जो आहे, हा समाज पूर्वीपासून आपल्याला धर्मसंहितांवरती चालत आलेला समाज आहे. यामध्ये 3 गोष्टी मी नेहमी सांगतो, की बाबा या 3 गोष्टींमुळे भारतीय समाजामध्ये किंवा भारतामध्ये लोकशाही प्रस्थापित होण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत. त्या 3 गोष्टी म्हणजेच इथे इथे असलेली धर्मव्यवस्था, इथे असलेली जात संस्था, इथे असलेला प्रदेशाची अस्मिता. म्हणजे या तीनही अस्मिता घेऊन हा समाज अजूनही चालतो आहे. मग लोकशाहीला काय अपेक्षित आहे? जे की आपल्या संविधानामध्ये आपण लोकशाही आहे, या लोकशाहीला अपेक्षित आहे धर्मनिरपेक्षता, निरपेक्षता आणि प्रदेश निरपेक्षता. या सगळ्या गोष्टी अपेक्षित असताना खरं अडचण इथे होते, की या भारतीय समाज धर्म सोडायला तयार नाही, जात सोडायला तयार नाही, प्रदेश सोडायला तयार नाही. जातीच्या बाबत काल परवा बघा, हत्या झाली एका मुलाची, त्यांनी आंतरजातीय विवाह केला, हत्या झाली त्या नांदेडमध्ये. अशी एकच नाही तर अनेक ऑनर किलिंग्स होतात आंतरजातीय विवाह केल्यानंतर. आंतरधर्मीय तर गोष्टच वेगळी आहे. या सगळ्या गोष्टी इथे होतात. मग एक महत्वाचं आहे, या 2 बाजू आहेत त्याच्यामध्ये. एक तर भारतीय संविधान, जे की एक आधुनिक संविधान आहे आणि एका बाजूला भारतीय समाज, जो की प्रतिगामी आहे. प्रतिगामी हा समाज अनेक धर्मसंहितांच्या आधारे चालत आलेला आहे आणि या धर्मसंहिता सगळ्या विषमतेवर आधारित आहे. मग भारतीय संविधान हे समतेवर आधारित आहे. मग त्यामध्ये महत्वाची गोष्ट आहे लोकशाहीच्या बाबत. लोकशाहीला काय अपेक्षित आहे? मग इथे लोकशाही भारतीय संविधानामध्ये प्रस्थापित न होण्याचं कारण किंवा भारतामध्ये हे लोकशाही प्रस्थापित न होण्याचं कारण असं आहे, की लोकशाहीला अपेक्षित आहे व्यक्ती स्वातंत्र्य आणि त्यासोबत समूह स्वतंत्र. मग त्यातल्या त्यात सगळ्यात महत्त्व जे दिलं जातं, तर ते व्यक्ती स्वातंत्र्याला महत्त्व दिलं आहे. मग भारतीय समाज हा व्यक्ती स्वातंत्र्य नाकारतो. भारतीय समाज व्यक्ती स्वातंत्र्य नको म्हणतो भारतीय समाज. मग अशा वेळी भारतामध्ये लोकशाही कशी प्रस्थापित होईल? व्यक्ती स्वातंत्र्य जर म्हटलं आपण, तर मग तेच उदाहरण आंतरजातीय विवाहाचं असो किंवा तुम्हाला कोणाला कोणताही निर्णय घ्यायचा असेल व्यक्तिगत, तर आपण समाजाचं बघतो, की मला समाज काय म्हणेल. समाजाचा इन्फ्लुअन्स आपल्या डोक्यावरती असतो. अरे पण तुला भारतीय संविधानाने
स्वतंत्र दिलाय ना, व्यक्ती स्वतंत्र दिलाय ना, मूलभूत हक्क दिलेत त्याच्यामध्ये. मग त्या मूलभूत हक्कांचा वापर आपण का नाही करत? त्याच्या मागची कारण आहेत की आपल्या डोक्यावरती अजूनही भारतीय समाजातला प्रतिगामी विचारांचा पगडा आपल्या डोक्यावरती आहे. हा खरा इथे अजूनही आपल्याला भारतीय समाज आपुलकीचं वाटत किंवा भारतीय संविधान आपल्याला आपुलकीचं वाटत नाही. आज कुठेही बघा, संविधानाच्या संदर्भामधली कोणतीही सभा आयोजित करा आणि एखादं कोणतंही धर्माच्या संदर्भातलं एखादं व्याख्यान आयोजित करा किंवा एखादं पुराण व्याख्यान आयोजित करा. त्या ठिकाणी अनेक महिला, अनेक पुरुष, अबाल वृद्धांपासून आपल्याला त्या सगळ्या कार्यक्रमामध्ये दिसतील, परंतु संविधानाच्या संदर्भामध्ये जर एखादा कार्यक्रम आयोजित केला तिथे दिसणार नाहीत लोक. त्याचं कारणच ते आहे की अजूनही संविधानाबद्दलची आपुलकी आपल्या जनतेमध्ये, आम्ही भारताच्या लोकांमध्ये निर्माणच झालेली नाही. मग याच्यासाठी आपली अनेक सरकारं करत काय होती, हे सगळे प्रश्न आहेत. मग आपल्या सरकारांनी लोकांमध्ये संविधानाप्रती जागरूकता निर्माण का नाही केली? कारण त्यामागे कारण आहे की इथली सरकार पक्षाची आहेत, विविध पक्षांचे आहेत आणि हे पक्ष इथल्या जनतेला धर्माच्या आधारे भांडवत आलेली आहेत, जातींच्या आधारे भांडवत आलेली आहेत आणि प्रदेशांच्या आधारे भांडवत आलेली आहेत. या देशातलं राजकारण हे 70च्या दशकाच्या नंतर राजकारण राहिलेलं नाही. याच्या मागचं कारण असं आहे की आपल्या सगळ्या लोकांना धर्मामध्ये, जातीमध्ये आणि प्रदेशामध्ये भांडून इथे वोटिंगचा एक आपला गठ्ठा निर्माण करायचा आहे. सगळ्या पक्षांना वोट बँक तयार करायची आहे. अनेक वर्ष हिंदू मुस्लिमांची वोट बँक तयार करत आलेत आपले पक्ष, जातींचे त्यामध्ये वोट बँक तयार करत आलेत. आजही जातीचं राजकारण होतं जे लोकशाहीला अपेक्षित नाही. मग कशी इथे लोकशाही प्रस्थापित होईल आणि कसं इथे भारतीय संविधान आपल्याला आपुलकीचं वाटेल? मग हा समाज आजही मागास आहे. भारतीय समाज अजूनही विकसित झालेला नाही, कारण त्याच्या डोक्यातून अजूनही धर्मसंहिता जायला तयार नाहीत. आम्हाला विशिष्ट धर्मांचे त्या ठिकाणी देश निर्माण करण्याचा आपला उद्देश आहे आमचा. त्यामध्ये पाकिस्तान इस्लामिक राष्ट्र, बांगलादेश इस्लामिक राष्ट्र, आता भारताला हिंदू राष्ट्र बनवण्याचे आपले प्रयत्न चालले आहेत. मग हिंदू राष्ट्र बनलं तर लोकशाहीचं कोणतेही काम नाही इथे, कारण लोकशाहीला धर्म नको आहे. धर्मनिरपेक्ष हवा आहे लोकशाहीला. जाती सुद्धा नको आहेत. जात निरपेक्ष समाज हवा आहे, प्रदेश निरपेक्ष समाज हवा आहे. म्हणून तर पंडित जवाहरलाल नेहरू त्यावेळी राज्य पुनर्रचना ज्यावेळी करायची होती, राज्यांची जी रचना करायची होती, त्यावेळी ते भाषेच्या आधारे नाही म्हणायचे. प्रदेशांच लोकांमध्ये प्रदेशाची अस्मिता वाढेल आणि झालं तसंच. दिवसागणिक मराठी भाषिक, त्यामध्ये तेलुगू भाषिक, हिंदी भाषिक ह्या सगळ्यांची भांडणं व्हायला लागलीत आणि आजही आपण प्रदेशाच्या आधारे भांडणं करतो, जातींच्या आधारे भांडणं करतो, धर्माच्या आधारे तर करतो आहे. हे सगळं चालत आलेलं आहे. त्याच्या मागचं कारण ही आहेत. म्हणून संविधानाच्या प्रती आपल्याला आपुलकी निर्माण करायची असेल तर सगळ्यात अगोदर आपल्या सगळ्या राजकीय नेत्यांनी, राजकीय पक्षांनी इथून जातनिरपेक्षता, धर्मनिरपेक्षता आणि प्रदेशनिरपेक्षता बाळगणं आवश्यक आहे. त्यातल्या त्यात आम्ही भारताचे लोक, आमच्या भारतीयांनी हे सगळं सोडणं अपेक्षित आहे. पण आपण ते सोडायला तयार नाही आहोत. अपेक्षित आहे की आधुनिक पिढी तरी जातीला सोडेल, परंतु ती सुद्धा जातीच्या आणखी खोलामध्ये जाते. धर्माला सोडेल, आणखी ती धर्माला सोडेल म्हणजे याचा अर्थ त्यांनी वैयक्तिक धर्म सोडावा असं नाही, तर त्यांनी हा धर्म वैयक्तिक बाब आहे तिथपर्यंत ठेवावा, तो चव्हाट्यावर आणू नये. मी चव्हाट्यावर आणून मग त्याला धर्माला आणखी चांगलं रूप येईल असं होत नाही. तर त्याच्यातून लोकशाहीचं आपल्या उल्लंघन होतं किंवा लोकशाही ही जखमी होते आपली. ही लोकशाही जखमी झाली की झाला विषय संपला. कारण या प्रत्येकांना आपल्याला माहिती आहे, आपल्याला लोकशाही सगळ्यांना पाहिजे असते, परंतु या लोकशाहीची तत्व आहेत ती तत्व नको आहेत. लोकशाहीला समानता पाहिजे, लोकशाहीला त्यामध्ये स्वतंत्र पाहिजे, लोकशाहीला न्याय पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी आहे. लोकशाहीला एकात्मता पाहिजे, त्याच तर गोष्टी आपल्याला नको आहेत समाजाला, भारतीय समाजाला. मग काय इथे लोकशाही होईल, स्थिरावेल? इथे आज आपण एक शोकांतिका म्हणता येईल की आपण सगळे लोक लोकशाहीकडून हुकुमशाहीकडे चाललो आहोत आणि ती हुकुमशाही पाहिजे आपल्याला, हे वास्तव आहे. आपल्याला लोकशाही तर कागदोपत्री पाहिजे, परंतु वैयक्तिकरित्या हुकुमशाही पाहिजे. कायद्याचं राज्य नको आहे आपल्याला. काही लोक व्हिडिओ करतायत की ज्यावेळी भारतामध्ये कायदे नव्हते त्यावेळी बलात्कारांना शिक्षा दिली जायची, त्यावेळी जो काही गुन्हेगार आहे त्याला लगेच शिक्षा दिली जायची. पण तू लक्षात घ्या मित्रांनो, कायदा आहे इथे, किंवा आया बहिणींनो लक्षात घ्या, इथे कायदा आहे म्हणून तुम्हाला सती जाण्याची बंधन नाही आहे, म्हणून तुम्हाला
बाहेर जाण्यासाठी बंधन नाहीये. तुम्ही बेरात्री कधीही बाहेर निघू शकता. तुम्हाला स्वातंत्र्य आहे. कोणते पोशाख धारण करावे, काय खावं याच्याबद्दलचं सगळं स्वातंत्र्य आहे. त्याच्या मागचं कारण एकच आहे, भारतीय संविधान, आणि ते आपल्याला लोकांचं संविधान वाटायला पाहिजे. हे फार सुंदर पुस्तक आहे. याच्यामध्ये रोहित डे यांनी लिहिलंय, दैनंदिन जीवनामधलं आपलं संविधान म्हणजे भारतीय प्रजासत्ताकातील कायद्याचा दैनंदिन व्यवहार कसा असावा, कसा आहे, याच्यामध्ये फार सुंदर पद्धतीने सांगितलंय. आपण अशी पुस्तकं वाचायला पाहिजेत. सगळ्यात अगोदर तर भारतीय संविधान समजून घ्यायला पाहिजे, काय आहे नेमकं, आपल्या या संविधानामधली मूल्य समजून घ्यायला पाहिजे. ही आजची काळाची गरज आहे. धन्यवाद.